आपण पाहतात की साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी या शहरामध्ये शिवसेनेमधून सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमधून मूळ शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्याच्यामध्ये आमचे शहर प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, अनेक उपशहर प्रमुख असतील। आज दुसऱ्यांदा या 1.5 महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनेक पदाधिकारी, शेकडो पदाधिकारी आज शिंदे साहेबांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांना जाणीव झालेली की आपण चुकीच्या रस्त्यावर होतो, चुकीच्या नेतृत्वाखाली काम करत होतो आणि खरा कार्यकर्त्यांसाठी काम करणारा जो मुख्यमंत्री आहे, जो पक्षनेता आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं काम बघून, आम्हा सगळ्या लोकांचं काम बघून या ठिकाणी प्रवेश केला। त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय मुल्ला साहेब त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांसोबत आज या ठिकाणी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि अल्पसंख्याक समाजाचे शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आज तुम्ही पाहिलं। शिंदे साहेबांच्या कामाची पद्धत, त्यांचा सेक्युलर चेहरा, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रती असलेलं प्रेम या गोष्टी विचारात घेऊन मुल्ला साहेबांनी त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला। ही विशेष महत्वाची बाब आहे समाजवादी पक्षातून। त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आपले साळवे जे रिपब्लिकन पक्षाचे एका विशिष्ट काम करतात, चांगले वक्ते आहेत, कवी आहेत आणि त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा संच आहे। त्यांनी देखील आमच्या सगळ्यांचं काम बघून विशेषतः गोरगरीब लोकांसाठी शिंदे साहेबांनी घेतलेले हजारो निर्णय आणि दिलेला दिलासा याचा विचार करून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आज शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिवसेना हा नव्या मुंबईमध्ये सगळ्यात ताकदवार पक्ष झालेला आहे, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि या ताकदीचा, या बळाचा, या सामर्थ्याचा उपयोग फक्त आणि फक्त शहरातल्या गरजू लोकांना, गरीब लोकांना, विधवांना, महिलांना, कामगारांना होईल या पद्धतीने आम्ही कामाची पद्धत ठेवलेली आहे। त्यामुळे असाच ओघ शिवसेनेमध्ये राहील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही आणि तुम्ही पाहाल की येणाऱ्या 1 महिन्यामध्ये, 1.5 महिन्यामध्ये शिल्लक शिवसेनेमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं शिल्लक राहतील, कारण त्यांना कळून चुकलेलं की तिकडे फक्त शब्दांचा खेळ आहे आणि इकडं कामाचा धडाका आहे, कामाचं वादळ आहे। त्यामुळे हा फरक तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जाणवेल। अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष महाराष्ट्राचे अनवर साहेब या ठिकाणी आलेले, सईद खान या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देखील अनेक लोकांना या ठिकाणी पद दिलेली आहेत। त्यांनी शिंदे साहेबांनी अल्पसंख्याक समाजासाठी केलेली करोडो रुपयाची कामं याची यादीच वाचून दाखवलेली आहे। ते परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथले आहेत। शिंदे साहेबांच्या कामाचा प्रभाव तिथपर्यंत पोहोचलेला आहे, त्याचं ते प्रतीक आहे। त्यांचे या ठिकाणी आल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो। सर, आजचे पक्षप्रवेश मी तुम्हाला नेहमी सांगितलं की भावी खासदार आमदार हा विचार आम्ही कधीच करत नाही, गरजही नाही। देवाने खूप दिलेलं आहे, पक्षाने खूप दिलेलं आहे। लोकांची सेवा करण्यासाठी पक्ष बळकट असणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही पक्ष बळकट करण्याचं काम करतो। तुमच्याही नावाची चर्चा होतच राहणार। इतक्या वर्ष पक्षात काम करतो आहे, IAS ऑफिसर आहे, त्यामुळे चर्चा तर होत राहील। पक्षाकडे काय मागितलं नाही मागत, आम्ही कधीच काय मागत नाही। वरिष्ठ घेतील तो निर्णय शिरसावंदी आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।